मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्रमांक 1 व वार्ड क्रमांक 9 मध्ये महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचाराचा झंझावात दिसून आला. वार्ड क्रमांक 1 च्या नगरसेविका दीक्षिता वारगडे, माजी नगरसेवक विकास वारगडे आणि वार्ड क्रमांक 9 च्या नगरसेविका मोनिका शेळके व समाजसेवक सचिन शेळके यांनी कथोरे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. आपल्या वार्डातील सर्व मतदारांनी संकल्प केला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तर मुरबाड शहरातील मतदारांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे उमेदवार किसन कथोरे यांनी विश्वास व्यक्त केला. तर मुरबाड शहरातील वार्ड क्रमांक 15 व 5 मध्येही प्रचाराचा झंझावात दिसून आला. साई शेल्टर छत्रपती संभाजीनगर येथे वार्ड क्रमांक 15 च्या नगरसेविका मधुरा मोहन सासे यांच्या माध्यमातून मतदार संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महायुतीचे उमेदवार किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, किसन अनंत कथोरे, नगराध्यक्ष मुकेश विशे, RPIचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर, तालुकाध्यक्ष दिनेश उगडे, शहराध्यक्ष कैलास देसले, भाजप शहराध्यक्ष सुधीरभाई तेलवणे, माजी नगरसेवक नाना साबळे, पंचायत समितीच्या माजी सभापती स्वरा सचिन चौधरी उपस्थित होते. मुरबाड शहराला विकासाचे रोल मॉडेल बनवणार असून त्याचा आदर्श घेतला जाईल असे यावेळी उमेदवार किसन कथोरे म्हणाले. आणि आपण सगळे सज्ज पूर्णा तालुक्यामध्ये जे वातावरण तयार आहे ते खूप चांगल्या पद्धतीने उत्साहाच्या भरात माझ्या महिला आणि कार्यकर्त्यांनी एक फार मोठा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारावर विश्वास टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि मनापासून आम्ही आज सकाळपासून पण मुरबाड तालुक्यात फिरतोय. आम्ही सगळे बरोबर होते. थोडी सुद्धा आम्हाला कुठेशी विश्रांती मिळाली नाही. एक चांगल्या प्रचाराच्या माध्यमातून लोकांचा विकासावर विश्वास आहे आणि या विकासाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम केलं असेल ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे. गेल्या 15 वर्ष मुरबाडला आपण मला सांभाळलं आणि या 15 वर्षामध्ये मुरबाड गावाचं शहरीकरण कधी झालं हे नागरिकांना सुद्धा कळलं नाही. एक वेगळ्या प्रकारचा विकास जो आहे तो मुरबाड नगरपंचायतीच्या माध्यमातून पहिल्यांदा असा मुरबाड शहराला पाहायला मिळाला आणि मुरबाडचं वैभव तयार होत चाललंय आणि त्या वैभवाला खऱ्या अर्थाने तुमची सगळ्यांची साथ मिळाली. चांगले प्रकल्प, चांगल्या प्रकारचे रस्ते, चांगल्या प्रकारचं पाण्याची व्यवस्था आणि बाकी सगळ्यात नवीन नवीन योजना, अग्निशमन असेल, आरोग्याचा प्रश्न असतील, सगळ्यात त्याच्यामध्ये आपण एक नंबर यशस्वी झालो. केवळ आणि केवळ तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाने. मला माहिती आहे की या सगळ्या योजना करत असताना कोट्यवधी रुपयाचा निधी लागला पण सरकारने आपल्याला कधी कमी केलं नाही. महायुतीच्या सरकारने तर आपल्याला भरभरून दिलं. आता पुन्हा पाण्याची योजना, नवीन भुयारी गटार योजना, असे नवीन प्रकल्प सुद्धा आपल्या शहरासाठी चांगले घेतले आणि त्याचा फायदा आज मुरबाड शहराच्या बदलामध्ये होतोय. आपण सगळे इथेशी उपस्थित आहात. नागाचा खडक हा पहिले येताना असं वाटतं का त्या नागाच्या खडकाला कशी लोक राहतात, पण विकास वारगडेने या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारचे एक नवीन नवीन संकल्प घेऊन कामं केली आणि सगळे बहुतेक रस्ते सिमेंट कॉन्क्रीट आणि वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्येच इथं राहणाऱ्या आमच्या ख्रिश्चन बांधवांचं दफनभूमीचा एक खूप मोठा मागणीचा बऱ्याच वर्षाचा प्रयत्न, तो प्रस्ताव पण आपण राज्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलाय. त्याला निधी दिला जाईल आणि ख्रिश्चन समाजाला स्वतःची दफनभूमी असावी त्या पद्धतीने आपण या गरजा आहे. कुठला समाज हा विचार करून चालत नाही, तर ती गरजा आहे. त्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण ती पूर्ण केली पाहिजे. या भागातल्या सगळ्यात नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी खूप या भागामधल्या विकास कामाला निधी देण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही काही आपल्या मनात असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या तरी चालतील. मला वाटतं लाडक्या बहिणीची योजना या भागात विकासने खूप चांगली राबवलेली आहे आणि मला ते सगळ्यात जास्त फॉर्म आपल्या मुरबाड मधून भरले गेले. त्याचा फायदा प्रत्येक महिलेला झाला. आपल्याला कल्पना नसेल, 1500 रुपये देण्याची घोषणा झाली आणि विरोधी पक्ष या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले. आताचे जे उमेदवार आहेत त्यांच्याच पक्षाची ते कोर्टात गेले ही योजना बंद करा.
कोर्टाने आणि सरकारने त्याला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही, ती योजना चालू राहिली आणि आपल्या भगिनींना ते मानधन मिळालं लागलं. आणि आता पुन्हा जाहीरनाम्यामध्ये यांनी सांगितलं की आम्ही 3,000 देऊ. आपल्या सरकारने त्याला 2100 रुपये द्यायची घोषणा केली आणि 2100 रुपये मिळाले तर मला तो दंड दिलासा मिळेल अशा प्रकारचा तुम्हाला विश्वास देतो. ही निवडणूक खरं म्हणजे आपल्या समोर असलेला उमेदवार तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. मुरबाडचं त्याला कधी सोयीत सुद्धा त्यांना पडलेलं नव्हतं. ते आमदार असताना मुरबाड शहराची अवस्था एवढी गंभीर होती, कधी रुग्ण पाहिलं नव्हतं. नगरपंचायत सोडा, ग्रामपंचायतीचं काम करता येत नव्हतं. अशा आमदारांना आणि त्यांच्या आता मुलं मागतोय, त्याची तर परिस्थिती अशी तो ठेकेदार आहे. माझ्या विरोधात एक ठेकेदार उभा राहिला, मी कोणला बाकी कोणी समजत नाही. आणि ठेकेदारांची अशी अवस्था आहे की एवढा डांबर चांगला असतो की आता खड्डे भरले तर 6 महिन्यामध्ये खड्डे पडलेच पाहिजेत, एवढा डांबर त्यांचा चांगला असतो. आणि तोच डांबर त्यांच्या खऱ्या अर्थाने घातक होणार आहे. विकासाची दृष्टी अजिबात त्यांच्याकडे नव्हती आणि आज 15 वर्षांचा परिणाम हा आपल्याला दिसून येत आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी महायुतीचं सरकार आणण्यासाठी सज्ज आहे. आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती करेन की आपल्याला ही सरकार आणला काळाची गरज आहे आणि चांगल्या विचारातून योजना जर राबवायच्या असतील तर पर्याय नाही महायुतीशिवाय. त्यासाठी आपण सगळ्यांनी 19 तारखेला माझं नाव पहिल्या नंबरला आहे, निशाणी कमळ आहे. कमळ निशाणीवर आपण सगळ्यांनी बटन दाबून मला आशीर्वाद द्या ही विनंती करतो. आणि तुमचे सगळ्यांचे उत्साहात असं वातावरण या मुरबाड मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे. विरोधक कुठलाही प्रचार करतात, बदलापूरचं इकडे सांगतात, मुरबाडचं तिकडे सांगतात, कल्याणचं अंबरनाथ ग्रामीणमध्ये सांगतात आणि अशा प्रकारचं संभ्रमाचं वातावरण निर्माण करून कुठेतरी या मतदारसंघामधील मतदारांची दिशाभूल करण्याचं काम करतात. या ठिकाणी एक गोष्ट मुद्दा म्हणून नमूद करतो की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनीच आम्हाला निवडणूक लढायला सांगितले. अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या या मतदारसंघामध्ये पसरवल्या जात आहेत आणि त्यांच्या नावाने देखील प्रचार सुरू आहे. पण मी काल एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर होतो, त्यांनी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे की या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजय झाले पाहिजेत आणि सर्व शिवसैनिकांना आदेश आहे की महायुतीच्या महायुतीच्या या पक्षाचे उमेदवार आदरणीय कटोरे साहेब यांचं काम सर्वांनी करायचं आहे. आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये आपण पुढे राहणार आहोत. आज आम्ही पाहिलं की सर्वच ग्रामीण भागामध्ये आज दहीगाव पासून जे प्रचार दौरा सुरू झाला तो आज मुरबाड शहरापर्यंत आलेला आहे आणि या सर्व ठिकाणच्या पैशाचा त्या महिलांना अतिशय उपयोग झालेला आहे. आणि म्हणून सर्व राज्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या 100% आपल्या बरोबर आहेत. आपला विजय हा निश्चित झालेला आहे. याची मात्र काळजी करायची गरज नाही. फक्त आपला लीड कसा वाढेल याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. साहेब, मुरबाडमध्ये 17 नगरसेवक आहेत. हे 17 नगरसेवकांपैकी एक नगरसेवक फक्त शिवसेनेचा गेलेला आहे. बाकी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्वच्या सर्व नगरसेवक या शहरामधून चांगल्या प्रकारचा आपल्याला लीड मिळेल आणि ते लीड मिळण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करायचे अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आणि येत्या 20 तारखेला साहेबांची निशाणी 1 नंबरला आहे. निशाणीचं बटन दाबून कमळाच्या निशाणी समोरचं बटन दाबून आपल्याला साहेबांना भरघोस मताने विजयी करावे. आपले 14 सभा आयोजित केले, वार्ड सभा आयोजित केलेली आहे. या सभेचे ज्यांनी नियोजन केलंय त्या या विभागाच्या नगरसेविका शेलके, सचिन शेलके, आपल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भाई तेलावणे, तालुका
शिवसेना प्रमुख श्री कांतीलालजी कंटे, या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष किसन खतारे, बाकी सगळे नगरसेवक इथे उपस्थित असलेल्या आमच्या मार्केताई, साशेताई, उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख कार्यकर्ते, आलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या बंधू भगिनींनो, मुरबाड शहराच्या बाबतीतली तुम्हाला कल्पना आहे की मुरबाड शहर हे गेल्या 10 वर्षामध्ये झपाट्याने बदलत आहे. यापूर्वी नगरपंचायत होती, नगरपालिका ग्रामपंचायत होती, पण विकासाचा पत्ताच नव्हता. गेल्या कित्येक वर्षापासून या मुरबाड गावाला शहरीकरणाचा कधी दर्जा मिळालाच नव्हता. आणि ज्या वेळेला नगरपंचायत झाली आणि विकासाचा झपाटा सुरू झाला, आज पाहता पाहता मुरबाडचं परिवर्तन एखाद्या चांगल्या शहरासारखं होतंय. याला तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. इथे बरेच उत्तर भारतीय, आप लोग उत्तर भारतीय भी यहाँ बहुत साल से देखते होंगे. पुराना मुरबाड और अभी का मुरबाड, इसमें फर्क है ना पीने के लिए पानी था, ना चलने के लिए रास्ता, ना बिजली का कोई सहारा, ना हेल्थ का कोई ठिकाना. ये ऐसा मुरबाड था, लेकिन वो पूरा पलटी हो गया और अभी इतना अच्छी तरह से डेवलप किया है कि कहां से भी जाएंगे तो रास्ता अच्छा मिलेगा, कहां से भी पानी पिएंगे तो अच्छा ही पानी मिलेगा, और बाकी भी सुविधा सब बारे में आप लोगों को मिली है. तो आप लोग उत्तर भारतीय भी यहाँ मुरबाड में रहते हैं, तो मुरबाड में आप लोग को भी ऐसा लगना लगता है कि हमारा शहर है, अभी गाव नहीं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या शहराचा विकास करताना नगर पंचायतीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केल्यामुळं एक चांगला विकास या भागाचा होतो. हा वार्ड सुद्धा तसा मोठा वार्ड आहे. या वार्डात सुद्धा रस्ते चांगले व्हावेत ही भूमिका आपल्या नगरसेविका पण मागत असतात आणि त्यांना सुद्धा निधी दिला पाहिजे या भूमिकेतून आम्ही सुद्धा असतो. कारण शेवटी नागरिक कुठल्या पक्षाचा नसतो, कुठल्या जातीचा नसतो, कुठल्या धर्माचा नसतो, तो शहराचा असतो आणि शहराच्या नागरिकांना आपण सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून सचिन सलके आणि त्यांच्या नगरसेविका पत्नी यांना कधीही ती अडचण येऊ देणार नाही अशा प्रकारचं या वार्डाच्या बाबतीमध्ये आपण दिलासा देऊया आणि चांगल्या विचारातून हे घडलं पाहिजे. आज बराचसा बदल दुसरा करत असताना मला आनंद वाटेल की नॅशनल हायवे आता होतोय. नॅशनल हायवे जर झाला तर मला ते 15 ते 20 मिनिट, 20-25 मिनिटाच्या आतच आपला कल्याणला आपण पोहोचणार आहोत. पण मुंबईला जर जायचं असेल आपल्याला तर आपल्याला कल्याणला जायला लागणार नाही. रायत्यावरून आपण अटल जो वडोदरा एक्सप्रेस होतं त्या मार्गे आपण गेलो तर मोजून 1 तासाच्या आत आपण CST ला पोहोचणार आहोत. एवढंच चांगला रस्ता आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा होतोय आणि चांगल्या विचारातून जोडण्याचा प्रयत्न करतोय. मुरबाड हे कधी कोणी पाहिलेलं नव्हतं. पूर्वीच्या आमदारांच्या काळामध्ये मुरबाड शहराला प्यायला पाणी नव्हतं. मी ज्यावेळेला आमदार झालो त्या आम्हाला घोषणा होती 15 वर्षात केलंय काय आम्हाला प्यायला पाणीच नाही. आणि पुन्हा एकदा 2दा त्यांनी अनुभवलं इथे शहराचा कायापालट झालाच नाही. आपण एक योजना आपली पूर्ण झाली, ती चालली, अजून चांगल्या प्रकारची योजना आहे, तरी दुसरी योजना आपण मंजूर करून घेतली. भुयारी गटार योजना आता आपण मंजूर करून घेतली. विकासाला निधी अजिबात कमी पडत नाही. एसटी डेपो आपण आपलं काम सुरू केलंय आणि एसटी डेपो पूर्ण झाल्यावर आपण मुरबाड कल्याण या सर्व बस या एसी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांना एसीचा प्रवास मिळावा आणि चांगल्या प्रकारची त्यांना दिशा मिळावी ही भूमिका आपण चांगल्या पद्धतीने घेतोय. राहिला विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, महायुतीचा उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर आहे. सगळ्या भागामध्ये एक चांगलं वातावरण आहे. समोर उमेदवार एक ठेकेदार आहे ज्यांनी या तालुक्याच्या ठेकेदारीमध्ये संपूर्ण बर्बादी केलेली आहे. अशा माणसाला मुरबाड कधीच पसंत करणार नाही आणि पसंत करण्याला त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा विचारही नाही. अगदी भ्रष्टाचाराने बरबडलेली ही माणसं ठेकेदारीच्या माध्यमातून बदनाम झालेली ही पुन्हा मुरबाडमध्ये आतमध्ये शिरकाव करू पाहत असतील तर माझा मुरबाडचा मतदार कधीच त्यांना ठरायला येणार नाही. आणि हाच विश्वास तुम्हाला आहे की 15 वर्षामध्ये तुमच्या आमदारावर कधी असं कोणी शिंतोडे उडवलं नाही.
कुठल्या ठेकेदाराकडून पैसे घेतल्याचा कधी आरोप नाही आणि स्वतः ठेकेदार झालो नाही. आपल्याला फक्त एकच काम केलं, आपण आपल्या शहराचा विकास हाच माझा ध्यास. आणि म्हणून आपल्याला विनंती करेल, आपला एक दिवस माझ्यासाठी, 5 वर्ष तुमच्यासाठी. पहिलं नाव आहे माझं. कार्यसम्राट आमदारांचं जे काही काम आहे त्याच्याबद्दल सांगण्याची काही गरज नाही. अशा या विकास पुरुषाला आपल्याला खूप मतांनी येत्या 20 तारखेला कमळ या निशाणी समोरील पहिल्या नंबरच्या बटनवर आपल्याला मत देऊन प्रचंड अशा बहुसंख्य मतांनी आपल्याला कथोरे साहेबांना निवडून आणायचं आहे. एवढे मी बोलते आणि माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 15 वर्षापूर्वीचा मुरबाड आणि आत्ताचा मुरबाड याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. पण अजूनही काहींच्या डोक्यामध्ये अजून मुरबाडचा विकास बसलाच नाही. मला कोणीतरी सांगितलं की आता विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे लोक बोलतात का मुरबाडला विकास कुठे झालाय. ते ज्या रस्त्यात जातात ना, ते रस्ते त्यांच्या बापाने नाही केले, ते किसन कथोरेने केले. बोलताना काय विचार, आज कोणीतरी सभा होती त्यात सांगितलं कोणीतरी की आमदार शाल आणि श्रीफळ घेत नाही. मग असे मी तिला सांगितलं की शाळेला घ्यायला घाबरतात. म्हणलं हो मी घाबरतो, पण तो का घाबरतो हे तुम्हालाही सांगतो. मला ज्या वेळेला मी कार्यक्रमाला येतो माझ्याबरोबर किमान 5-10 लोक प्रमुख असतात. त्या मालकाला प्रश्न असतो तर साहेबांच्या बरोबर आहे त्यांना पण शाल द्या, साहेबांना पण शाल द्या. एका शालची कमीत कमी 100-150 रुपये किंमत असते. सर्वसामान्य माणसाला न परवडणारा हा विषय आहे. मी माझ्या स्वतःच्या मनाला ते पटलं नाही आणि म्हणून मी कधीच शाल घेत नाही. मी कुठल्या विचारातून नाही, कुठल्यात नाही. आणि एका बरं रोज पहिली मला सुरुवातीला शाळी मी घेत होतो, रोज गाडी भरायची आणि ढीक वाढायचा आणि कुठंतरी कार्यक्रम असेल त्याला मी पाठवून द्यायचो. वेस्टेज पैसा, गरिबाला खर्च हा मला कधीच आवडला नाही. 15 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आमदारावर कोणी असं बोट दाखवलेलं नाही. कुठल्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही, कुठल्या व्यसनाचा नाही. माणसं जोडण्याचं व्यसन आहे पण माणसं तोडण्याचा नाही. माणसं जोडण्यात मला आनंद असतो आणि त्यामुळं किती काही जरी झालं तरी माणसं जोडली. 2015 पूर्वी मी ज्या वेळेला मुरबाडचा आमदार झालो, मी मगाशी त्या तिथं सभेत सांगितलं, माझी रॅली निघाली होती, आम्ही सगळेजण होतो आणि पैच्या हॉटेलच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यावर गेलो आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या लोकांनी थांबवलं. तर साहेब थोडं थांबा, नळ येतील आता ते पहा आणि मग पुढं जा. मी थांबलो. त्या टायमाला नळ चालू केले त्यांनी. जवळजवळ 2-4-5 मिनिटं नुसता आवाजच येत होता, सोसा पाण्याचा फटका. म्हणलं अरे पाणी कुठे येते, थांबा म्हणे आता येईल. मग त्यांनी एक माझ्या हातामध्ये काचेची बाटली पांढरी दिली आणि पाणी यायला सुरुवात झालं. थोडं पाणी त्यांनी जाऊ दिलं ना, बोलतं साहेब पाणी बाटली लावा त्याला. मी बाटली लावली, ते पाणी होतं त्याच्यामध्ये एवढी घाण जंतू आणि मला सांगितलं साहेब आता हे पाणी प्या. म्हणून हे पाणी कसं काय पिणार. तर रोज आम्ही हे पाणी पितोय मुरबाडचं. रात्री 2 वाजता 3 वाजता कधीतरी यायचे ना, आठवड्यातून 1-2 कधीतरी. एकदाच निर्णय ठरवला त्या दिवशी आणि 2 वर्ष मी किमान 2-2.5 वर्ष मुरबाडला पाणीच पित नव्हतो. एवढी वाईट अवस्था मुरबाडची होती. पहिल्या झटक्यामध्ये पहिलं काम केलं तर माझ्या महिलांच्या डोक्यावरचा अंडा उतरवला आणि केवळ उतरवला नाही तर सगळ्यात चांगलं फिल्ट्रेशन आणलं. बिस्लेरीपेक्षा सगळ्यात चांगलं पाणी आपल्या मुरबाडचं आहे. जॅपनीज कंपनीचे 2च हे आले, ते फिल्ट्रेशन आले होते. एक अजितदादा पवार यांनी बारामतीला घेतला आणि मी माझ्या मुरबाडला घेतला. ती योजना अजूनही आपली 25-30 वर्ष चालेल आणि पाण्याची कधी टंचाई येणार नाही. ती योजना आज चालू आहे, 25-30 वर्ष टिकेल. लोकसंख्या किती वाढली तरी दुसरी एक योजना आता मंजूर करून घेतली 32 कोटीची. ती पुढच्या 50 वर्षाचा अजून करतोय. असं किमान 100 वर्षाचा मुरबाडच्या शहराचा पुढच्या 100 वर्ष पाण्याचं नियोजन करून ठेवलंय. पाण्याचं रिझर्वेशन पण करून ठेवलंय, पाण्याच्या योजनेचं पण करून ठेवलंय. कितीही मुरबाड वाढलं 100 वर्षात तरी पाणी कमी पडणार नाही.
यापुढं भांडणं शहरांच्यात होतील ना, ती पाण्यावरून होतील. त्या टायमाला मुरबाडची जनता सांगेल की आमचे आमदार होते, त्या आमदारांनी ह्या योजना केल्यात आणि म्हणून आम्हाला पाणी मिळतं. हा विश्वास तुम्हाला सांगा. एक वेगळ्या विचारातून घडलेला मी एक कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य कुटुंबातून एक मेहनत करून तयार झालेला मी करतो. 20 वर्षामध्ये कधी कुठला आरोप नाही. माझ्या घरातला कोणी ठेकेदार नाही, माझ्या घरातला कोणी सप्लायर नाही, माझ्या डांबराचा बदलता नाही, माझा कुठल्याही बाकीच्या धंद्याशी माझा संबंध नाही. सरकारी योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये आणि माणसं जवळ करण्यामध्ये मी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केला. आणि म्हणून 20 वर्ष काढताना मला कधी असं वाटलं नाही, माझ्या डोक्यात कधी हवा गेली नाही की पैसा कमवला पाहिजे. आणि काय समोरची अवस्था आहे,